रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय हरभऱ्याच्या भाजीचं घोळवण. तर हरभऱ्याच्या भाजीचं घोळवण बघा इथे किती छान असं मस्त झालेलं आहे. तुम्हाला पण आवडत असेल किंवा केलेले नसेल तर अशा पद्धतीने नक्की घोळवण करून बघा. खूप छान आणि खूप चविष्ट अशा पद्धतीने हरभऱ्याच्या भाजीचं घोळवण होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हरभऱ्याच्या भाजीचं घोळवण कसं बनवायचं ते बघूया. हरभऱ्याच्या भाजीला छान मस्त अशी फुलं आलेली आहे आणि अजून पण छान असे मस्त आंबट आहे. तर आता आपण थोडंसं भाजी घेऊया घोळवण करवण्यासाठी. आमच्याकडं घोळवण म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणते नक्की मला सांगा. तर अशा पद्धतीने आपण भाजी खोडून घेऊया. इथे मी भाजी घेतली आहे, हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. भाजी छान अशी मस्त झटकून घ्यायची आहे. हरभऱ्याची भाजी धुवायची नाही काही नाही, छान झटकून घ्यायची. अशा पद्धतीने झटकून घ्यायची. थोड्याफार मोठ्या काड्या असतील तर त्या काड्या काढून घ्यायच्या आहेत. मी थोड्याफार काड्या काढून घेतल्या, किंवा जी थोडीशी निब्बर दांडी असते ती काढून घ्यायची. अशा पद्धतीने भाजीसाठी लागणारी मिरची मी इथे काढून घेतलेली आहे. थोडेसे शेंगदाणे घेतलेले, जेवढं आपण मेथीच्या भाजीला वगैरे घालतो असंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. अर्धा चमचा जिरे घेतलेले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 कांडी लसणाची घेतलेली. आबडधोबड मिरची दळून घ्यायची आहे. भाजी छान अशी मस्त झटकून घ्यायची, म्हणजे माती वगैरे असेल तर खाली गळून जाते. हरभऱ्याची भाजी जर धुतली तर तिचा आंबटपणा निघून जातो. आंबटपणा आपल्याला काढायचं नाही आहे, धुवायची नसते. भाजी झटकून एका डिशमध्ये वेगळीकडे काढून घ्यायची, म्हणजे खाली काही कचरा वगैरे असेल, माती बिती असेल तर ती खालीच राहून जाईल. अशा पामध्ये लावलेली तर एक अर्धा असं पाचट निघतं, गबळ निघतं, तर ते असं साईडला काढून टाकायचं. तर आता हे खालचं आपल्याला घ्यायचं नाही, याच्यात असे मातीचे खडे राहतात, ते मातीचे खडे असे खालीच राहून जातात. तर छान अशी आपण भाजी झटकून घेतलेली आहे. भाजी परतून घेऊया लगेच. मिरची दळून घेऊया. अशी मिरची झाल्यानंतर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त नाही, थोडंच पाणी घालायचं. पुन्हा थोडीशी दळून घे. अशा पद्धतीने मिरची दळून घ्यायची. आता ही मिरची आपल्याला भाजीवरती काढून घ्यायची. थोडंसं पाण्याचा वापर करायचा, मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घ्यायचं. अशा पद्धतीने भाजीवरती मसाला काढून घ्यायचा आणि थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. भाजीला छान मसाला लावून घ्यायचा. अशा पद्धतीने आमच्याकडं घोळवण बनवतात. तुमच्याकडं काय म्हणते काय मला कमेंट करून सांग. आता भाजी फोडणी घालून घेऊया आपण. सगळ्या भाजीला छान मिरची लावून घ्यायची. कढई गरम करायला ठेवलेली, कढई पण छान गरम झालेली आहे. तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालेले आहे. जिरे घालून घेऊया. भाजीला मिरची लावून घेतलेली आहे, भाजी घालून घेऊया. जिरे छान तडतडून झालेली आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, परतून घेऊया. थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा. हरभऱ्याच्या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन दिशी अशी शिजली जाते. छान खालवर करून घ्यायचं, जेवढं पाणी तेवढं चाटवून घ्यायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर बघू शकता खाली पाणी नाही, काही नाही. छान अशी ती आपल्याली भाजी झालेली आहे, भाजीचं घोळवण. तर भाजीची रेसिपी कशी वाटली, घोळवण कसं वाटलं हरभऱ्याच्या भाजीचं, तर नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने भाजीचं घोळवण नक्की बनवून बघा. रेसिपी जर आवडली तर मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. खूप छान आणि खूप चविष्ट अशी भाजी होते आणि खूप चविष्ट पण लागते. तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.